गावाच्या शेवटी असलेला वर्णा देशमुखचा वाडा गावकऱ्यांसाठी नेहमीच भीतीचं कारण होतं. लोक म्हणायचं तिथे रात्री कोणीतरी गुजगुज करतं आणि दिवे आपोआप लागतात, बंद होतात. एका दिवशी पावसाळी संध्याकाळी मकरंद नावाचा तरुण गावात आला होता. तो शहरातून शिकून नुकताच परतला होता. गावात आलं की पहिलं राहस आज त्या वाड्यात जाऊन रहस्य उघडायचं. वाड्याचे मोठे दात चुरचुर करत उघडलं. अंधार, धूळ, कोळ्यांची जाळ्या आणि मध्येच एक फडफडणारा दिवा आपोआप फुटला. मकरंद थोडा दचकलाच, पण पुढे गेला. अचानक त्याच्या समोर पांढऱ्या कपड्यातला म्हातारा दिसला. "बाळा, मला मदत करशील का?" आवाज थरथरत होता. मकरंद थोडा मागे सरकला. "तुम्ही कोण?" "मी या वाड्याचा देशमुख. लोक मला 10 वर्षापूर्वीच विसरले. माझ्याकडे असलेले सोने आणि गावाच्या अनाथ मुलांसाठी द्यायचं होतं, पण कोणी आलंच नाही." मकरंदच्या अंगावर काटा आला. म्हाताऱ्याने एक लोखंडी पेटी दाखवली. "ही मंदिरात घेऊन ये आणि मग मी इथून निघेल." दुसऱ्या दिवशी सकाळी मकरंदने पेटी उघडली. त्यात सोन्याची नाणी, एक चिठ्ठी होती. खरं दान हेच अमरत्व. त्याने ते मंदिरात दान केले. संध्याकाळी तो पुन्हा वाड्यात गेला. वाडा रिकामा, फक्त एक फोटो देशमुखांचा. खाली लिहिलेलं होतं की मृत्यू 10 वर्षापूर्वी. बोध, संपत्ती मागे राहत नाही, दान आणि चांगुलपना सावट मात्र सदैव अमर असतात. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।